अशा पद्धतीची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित ही पहिलीच कलाकृती आहे. शिक्षण हे एकच शस्त्र, हाती धरून मानव कुठल्याही संकटावर मात करू शकतो हा विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सर्वांना दिला, स्वाभिमान दिला, जगण्यासाठीचा मार्ग दाखवला, समतेचा विश्वास दिला. आपला आधुनिक भारताची पायाभरणी ज्या संविधानावर झाली त्या संविधानाचे शिल्पकार ठरलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अध्याय, प्रत्येक पर्व हे तेजस्वी आहे. त्या तेजस्वी महामानवाची यशोगाथा आज आपल्या रोजच्या माध्यमातून ते व्यवस्थित दिसतो नाही. ऍक्च्युली हे लांबून बघायचं पण खूप जवळ ना कळत नाही. आता याच्यामध्ये भारत दिसतोय, भाषा, विविध धर्म आणि जाती जमातींच्या गुंतागुंतीतून आकार घेतलेली आणि संस्कृतींच्या अखंड प्रवाहाने समृद्ध झालेली एक दिव्य जिवंत चेतना आहे. या विविधतेच्या विराट सागरातही एकात्मतेची अखंड ज्योत. या संविधानाचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक असा महामानव ज्यांच्या विचारांची उंची हिमालया एवढी भव्य, ज्यांच्या संघर्षाची गाथा समुद्र एवढी अथांग आणि ज्यांच्या कार्याची हिमया आकाशाएवढी व्यापक आहे. खाली पडलेली मातीतली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी ही केवळ कायद्यांच्या चौकटीपुरती मर्यादित नाही, तर ती एका आदर्श समाज रचनेची जिवंत प्रतिमा आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांच्या आधारावर त्यांनी असा भारत घडवण्याचा ध्यास घेतला जिथे प्रत्येक नागरिकाला आपलं अस्तित्व अभिमानाने जगता येईल. त्यांनी केवळ संविधानाची रचना केली नाही, तर एक असा भारत निर्माण केला जो प्रगत, न्यायप्रिय, उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी केली. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण मात्र अत्यंत कठीण, वेदनांनी आणि अपमानाने भरलेलं होतं. अस्पृश्यतेच्या काळोख्या सावटाखाली त्यांना शाळेत वेगळं बसवलं जाईल. पाण्याच्या एका थेंबासाठी त्यांना वंचित ठेवलं जाईल. परंतु या सगळ्या अन्यायाच्या जखमांमध्येही त्यांच्या अंतःकरणात परिवर्तनाची तेजस्वी ज्वाला धगधगत होती. त्यांना ज्ञात झालं होतं की शिक्षण हेच ते शस्त्र आहे जे अज्ञानाच्या अंधाराला चिरून टाकतं आणि माणसाला स्वाभिमानाने जगण्याची ताकद देतं. या जिद्दीच्या जोरावर ज्ञानाचा अखंड प्रवास सुरू झाला. मुंबईच्या शाळांपासून ते आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या जोरावर परदेशात सन्मानाने आयुष्य जगण्याची संधी असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातृभूमीची निवड केली. मात्र भारतात परतल्यावर त्यांना जातीच्या कारणामुळे बडोद्यामध्ये राहण्यासाठी छप्परही नाकारलं गेलं. पण अपमानापुढे झुकण्याऐवजी त्यांनी संघर्षाचा मार्ग निवडला. त्या नव्हता तर तो मानवी स्वाभिमानासाठी उभारलेला पहिला महान संग्राम होता. 1927 साली महाड येथे झालेला चौदार तळे सत्याग्रह, त्यानंतरचा काळाराम मंदिर सत्याग्रह हा संघर्ष तर श्रद्धा आणि समानतेच्या संगमावर उभा राहणारा ऐतिहासिक टप्पा ठरला. हा केवळ पाण्याच्या हक्कासाठी नव्हता, तर समाजाचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचवला. अनहायलेशन ऑफ कास्ट या त्यांच्या क्रांतिकारी ग्रंथातून त्यांनी जाती व्यवस्थेच्या मूळ पायालाच हादरा दिला. त्यांनी निर्भीडपणे सांगितलं की जोपर्यंत जात अस्तित्वात आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही फुलू शकत नाही. साठी लढण्याचा संकल्प होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष केवळ सामाजिक परिवर्तनापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही वेदना, त्याग आणि कठोर परीक्षांनी भरलेला होता.
या कठीण प्रवासात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या म्हणजे रमाबाई आंबेडकर. एक शांत, संयमी पण अतूट सामर्थ्याची मूर्ती. घरात आर्थिक तंगी असताना उपासमारीच्या छायेतही वेदना मागे सोडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलितांच्या वेदनांना वाचा फोडली नाही, तर त्या प्रत्येक माणसासाठी आवाज उठवला ज्याच्यावर अन्याय झाला, जो शोषित होता आणि ज्याला आपल्या कष्टांचं योग्य मूल्य मिळत नव्हतं. कोकणच्या मातीतील शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी थेट आवाज उठवला आणि खोटी पद्धती या अन्यायकारक व्यवस्थेच्या मुळावर घाव घालत त्यांनी शेतकऱ्यांना स्वाभिमान आणि सामाजिक सुरक्षेचे हक्क हे केवळ कायदे नव्हते, तर कष्टकऱ्यांच्या आयुष्याला मिळालेले संरक्षण कवच होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीने स्त्री ही केवळ कुटुंबाचा भाग नव्हती, तर समाजाच्या उभारणीचा केंद्रबिंदू होती. म्हणूनच त्यांनी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला, शिक्षणाला प्रथम दर्जा दिला. बालविवाह, सतीप्रथा, देवदासी प्रथा आणि विधवांचं अमानुष शोषण या सर्व कुप्रथांविरुद्ध त्यांनी प्रखर आवाज उठवून समानतेचा हक्क दिला. कायदा मंत्री म्हणून त्यांनी सादर केलेल्या हिंदू कोड बिलने महिलांना घटस्फोटाचा अधिकार, मालमत्तेत समान हक्क आणि वेतन या केवळ सुधारणा नाही, तर स्त्रीच्या सन्मानाचा आणि स्वातंत्र्याचा नवा अध्याय होता. कायदा मंत्री म्हणून त्यांनी सादर केलेल्या हिंदू कोड बिलने महिलांना घटस्फोटाचा अधिकार, मालमत्तेत समान हक्क आणि वैयक्तिक आयुष्यात स्वायत्तता मिळवून दिली आणि या अभूतपूर्व निर्णयाने इतिहास रचला. 1947 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. या जबाबदारीला न्याय देत त्यांनी भारतीय संविधान या अद्वितीय ग्रंथाची निर्मिती केली, जो जगातील सर्वश्रेष्ठ अविभाज्य भाग बनवले. तसंच समता, करुणा आणि प्रज्ञेच्या प्रकाशात त्यांच्या आत्मसन्मानाला एक नवी उंची प्राप्त करून दिली. महात्मा ज्योतिराव फुले, भगवान गौतम बुद्ध आणि संत कबीर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणा स्रोत होते. त्यांच्या विचारांच्या मुळाशी असलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्ये त्यांना विशेषतः भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानातूनच सापडली. निर्णायक क्षण आला. त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि सुमारे 5 लाख अनुयायांना धम्मदीक्षा देऊन एका महान सामाजिक क्रांतीची सुरुवात केली. जगातील सर्वात मोठे शांततापूर्ण सामूहिक धर्मांतर म्हणून या घटनेची इतिहासात नोंद झाली. त्यांनी केवळ संविधानाची निर्मिती केली नाही, तर एका सशक्त, न्यायप्रिय आणि एकात्म राष्ट्राचा पाया रचला. म्हणूनच ते केवळ एका समाजाचे नेते नाहीत, तर संपूर्ण भारताचे राष्ट्र निर्माते आहेत. अशा या महान विभूतीचे, या युगपुरुषाचे आपण आज कृतज्ञतेने स्मरण करूया आणि अभिमानाने, आत्मसन्मानाने आणि एकतेच्या भावनेने म्हणूया, जय भीम, जय भीम, जय भीम.